ही लोकशाहीचे धिंडवडे काढणारी दृश्य आहेत डोंबिवलीत। निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेस प्रत्येकी 3-3 हजार रुपयांची पाकिटं वाटताना शिंदे सेनेनं भाजपच्या कार्यकर्त्यांना रंगेहात पकडून थेट पोलिसांकडे दिलं। एवढंच नाही तर डोंबिवलीतील काही भागांमध्ये 5-5 हजार रुपयांचं पाकिट वाटलं जात असल्याचा आरोप शिंदे सेनेनं केलाय। हे सगळीकडे पैसे वाटप करतायत। आता सगळे पैसे पकडले, एका मताला 3,000 रुपये प्लस महिलांसाठी वेगळं पॅकेज प्लस त्यांना कुपन दिले। त्या आमच्या एका महिला भगिनी ते दाखवलं की तिच्या घरात कशा प्रकारचं पाकिट लिहिलंय, त्यांचे किती मतदार आहेत, त्यांची नावं, त्यांना प्रत्येक मतदारास 3-3 हजारचं पाकिट। आहिरे गावात आणि माझ्या दत्तनगरमध्ये तर 5-5 हजाराचं पाकिट दिलंय। दुसरीकडे सांगलीतही पैसे वाटपावरून राडा झाला, तर थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवडी यांचा मुलगा अत्तार नायकवडी यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप पवारांच्या राष्ट्रवादीनं केलाय। प्रभाग क्रमांक 20 मधील आमदार इद्रिस नायकवडी यांचा मुलगा अत्तार नायकवडी याच्या पायाखालची वाळू सरकल्यानं खाजा वसाहत येथील नागरिकांना घराजवळ बोलवून पैसे वाटण्याचा काल रात्रीपासून या ठिकाणी उद्योग सुरू केलेला आहे। आम्ही त्या ठिकाणी काय चाललंय पाहायला गेलेलो असताना 10 मिनिट सगळे गप बसले आणि काही वेळाने तिथले कार्यकर्ते आमच्या अंगावर येऊ चालले। निवडणूक विभाग, पोलीस प्रशासन त्यांना आमदार असल्यामुळे पाठीशी घालते काय असं प्रश्न सर्वसामान्य जनता आणि आम्ही उमेदवार म्हणून आम्हाला स्वतःला पडत आहे। मात्र इद्रिस नायकवडींचा मुलगा अत्तार नायकवडीवर पैसे वाटपाचे आरोप केल्यानंतर स्वतः इद्रिस नायकवडी मुलासाठी ढाल बनून पुढे आले। त्यांनी पैसे वाटपाचे हे आरोप फेटाळून लावले। पैसे वाटपाचा तर विषय अजिबात जवळपास तिथं कुठंच नसतो, कारण आमचं घर टू घर संबंध आहे। पैसे कोण वाटतं, ज्याला लोक ओळखत नाही, ज्याला मत द्यायसाठी काय बेस आहे त्याला पैसा दाखवतो माणूस। मला पैसे दाखवण्याची आवश्यकता नाही। प्रत्येक घर माझ्या कुटुंबाला जोडलेलं आहे आणि प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक घरानं इथल्या या भागानं आम्हाला कुटुंबाला एवढी मोठी साथ दिलेली आहे, त्यामुळे पैसा हा विषय आमच्यात कधी येत नाही आणि तो येणारही नाही। आता हे फक्त डोंबिवली आणि सांगलीपुरतच मर्यादित नाही, तर लातूरमध्येही भाजप उमेदवाराच्या नातेवाईकानं पैसे वाटप केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीसह रोख रक्कम ताब्यात घेतली। पिंपरी-चिंचवडमध्येही अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पैसे वाटप केल्याचा आरोप करत भाजप उमेदवाराच्या मुलानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला मारहाण केली आहे। तर याआधीच पुण्याच्या बाणेर परिसरात मतदारांना पैसे वाटपाचा प्रकार समोर आला होता। खरं तर निवडणूक निर्भयपणे आणि कुठल्याही आमिषाविना लढणं आवश्यक असतं, मात्र साड्या, दारू, मटण आणि नोटांचा धुरळा निवडणुकांमध्ये उडताना पाहायला मिळतोय। नगरपालिका निवडणुकीत तर एकेका मतासाठी 15 आणि 20-20 हजार रुपये वाटल्याचा आरोप करण्यात आला होता। एवढं सगळं घडत असतानाही त्याला पायबंद घालण्यात निवडणूक आयोग अपयशी ठरलाय। मात्र 5 वर्षांसाठी देण्यात येत असलेल्या एका मताची किंमत 3,000 रुपये असेल तर 1 रुपये 64 पैसे एका दिवसाची किंमत ठरते। त्यामुळे मतदारांनीच विचार करावा की 1 रुपया 64 पैशात राजकीय गुलाम बनायचं की आपला स्वाभिमान जिवंत ठेवायचा। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।